नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तलाठी भरतीसाठी खूप असे महत्त्वाचे IMP GKचे प्रश्न जे तुम्हाला तलाठी भरतीमध्ये बघायला भेटू शकतात आणि तलाठी भरतीसोबतच इतर प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला या ठिकाणी हे प्रश्न बघायला भेटू शकतात। त्यामुळे कोणताच प्रश्न या ठिकाणी तुम्हाला चुकवायचा नाही आहे। का मित्रांनो, प्रश्न पहिला आपला असा आहे, जागतिक व्यापाराचे नियमन करणारी आंतरराष्ट्रीय संस्था खालीलपैकी कोणती आहे? तर बघा, ऑप्शन आहेत आपल्याकडे 4 आणि या 4 ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक 3 WTO याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, सागर जलाची घनता कोठून कोठे वाढत आहे? तर बघा, प्रश्न क्रमांक दुसऱ्याचं आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 विषुववृत्ताकडून धुवाकडे या ठिकाणी वाढत आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, खाशाबा जाधव यांना कोणत्या ऑलिम्पिकमध्ये कुस्तीतील पहिले ब्रॉन्झ पदक मिळाले? तर बघा, प्रश्न क्रमांक तिसऱ्याचं आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 हेलसिंकी या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा, कोणत्या कंपनीचे राष्ट्रार्पण संरक्षण मंत्रालयाने 15 ऑक्टोबर 2021 रोजी केले? तर बघा, आपल्याकडे ऑप्शन आहेत 4 IOL, GIL, AVNL। म्हणजे या ठिकाणी बघा, आपल्याकडे ऑप्शन आहेत 4 आणि चौथा ऑप्शन आपलं वरीलपैकी सर्व। तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी 11 मे या दिवशी कोणता राष्ट्रीय दिन असतो? तर बघा, कोणता दिन असतो? तर प्रश्न क्रमांक 5 आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 तंत्रज्ञान दिन असतो। प्रश्न क्रमांक 6, मागितल्या नसलेल्या आणि मिळालेल्या ईमेल्सला काय म्हणतात? काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 स्पॅम या ठिकाणी म्हणतात। प्रश्न क्रमांक 7, बल्लारपूर हे टिंबटिंब नदीच्या खोऱ्यातील महत्त्वाचे कोळसा क्षेत्र आहे। तर कोणत्या नदीच्या खोऱ्यातील आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 वर्धा नदीच्या खोऱ्यातील महत्त्वाचे कोळसा क्षेत्र आहे। म्हणजे ऑप्शन 3 आपले या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8, मानवी शरीरात कोणत्या रचनेस अंत्रपुच्छ जोडलेले असते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 मोठे आतडे या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9, कोणत्या शहरात डॉक्टर APJ अब्दुल कलाम प्रेरणास्थळाचे उद्घाटन झाले? तर या ठिकाणी बघा, प्रश्न क्रमांक 9 आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 विशाखापट्टणम याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10, वस्ती पातळीवरील तरुणांसाठी करिअर विषयक स्वप्ने साकारण्यासाठी आणि त्यातून उपजीविकेचे साधन मिळवून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी कोणत्या शहरात लाईट हाऊस प्रकल्प राबविला जात आहे? तर बघा, प्रश्न क्रमांक 10 आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पुणे या शहरात राबवला जात आहे। प्रश्न क्रमांक 11, कोणता दिवस ऑगस्ट क्रांती दिन म्हणून पाळला जातो? तर बघा, प्रश्न क्रमांक 11 आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 9 ऑगस्ट याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी कोठे आहे? तर बघा, प्रश्न क्रमांक 12 आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पुणे या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 13, गीताई ही भगवद्गीतेवरील समश्लोकी टीका टिंबटिंब यांनी लिहिली। तर कोणी लिहिली आहे? तर बघा, प्रश्न क्रमांक 13 आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 विनोबा भावे यांनी लिहिलेली आहे। प्रश्न क्रमांक 14, वि.स. खांडेकर यांना कोणत्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता? तर बघा, प्रश्न क्रमांक 14 आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ययाती या कादंबरीसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता। प्रश्न क्रमांक 15, बनगरवाडी या कादंबरीचे लेखक कोण होते किंवा कोण आहे? तर बघा, प्रश्न क्रमांक 15 आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 व्यंकटेश माडगुळकर याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 16, भारतात कोणत्या क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 कृषी याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 17, अनैच्छिक बेकारी म्हणजे टिंबटिंब बेकारी होय? तर बघा, प्रश्न क्रमांक 17 आपले या ठिकाणी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 खुली बेकारी होय। प्रश्न क्रमांक 18, शारदा सदन मुंबईत केव्हा सुरू झाले? तर बघा, प्रश्न क्रमांक 18 आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2 1889 मध्ये सुरू झाले।
प्रश्न क्रमांक 19, नो स्पिन हे पुस्तक कोणाचे आहे? तर बघा या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, शेन वॉर्न यांचे नो स्पिन पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी माइंड मास्टर हे पुस्तक कोणत्या खेळाडूचे आहे? तर बघा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, विश्वनाथन आनंद या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21, द टेस्ट ऑफ माय लाईफ हे पुस्तक कोणत्या खेळाडूंचे आहे? तर बघा प्रश्न क्रमांक 21चं आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, युवराज सिंग यांचे आहे. प्रश्न क्रमांक 22, खालीलपैकी गेम चेंजर हे पुस्तक कोणत्या खेळाडूचे आहे? तर बघा प्रश्न क्रमांक 22चं आपलं ऑप्शन क्रमांक 3, शाहिद आफ्रिदी हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23, कोणत्या देशामध्ये फिफा U17 विश्वकप आयोजित केला जाणार आहे? तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 23चं आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, इंडोनेशिया याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24, महाराष्ट्र राज्यात कोठे इंडिया जेम्स अँड ज्वेलरी पार्क उभारला जाणार आहे? तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 24चं आपले योग्य उत्तर आहे नवी मुंबई याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25, टिंबटिंब हा वायू जमिनीच्या पृष्ठभागालगत अगदी कमी प्रमाणात आढळतो, तथापि त्याचे जास्तीत जास्त प्रमाण जमिनीपासून 16 ते 30 किलोमीटर अंतरावर वेगवेगळ्या अंशावरून आढळून येते. तर बघा मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, ओझोन याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26, समलिंगी विवाहाला मान्यता देणारा आशिया खंडातील पहिला देश कोणता? तर बघा मित्रांनो पहिला देश कोणता या ठिकाणी? तर बघा तैवान या ठिकाणी समलिंगी विवाहाला मान्यता देणारा आशिया खंडातील पहिला देश या ठिकाणी ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 27, भारताने कितव्यांदा SAFF चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकलेली आहे किंवा जिंकली आहे? तर बघा प्रश्न क्रमांक 27चं आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 9 वेळा याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28, भौगोलिक राष्ट्रीय सीमा व कालमर्यादा निरर्थक ठरत आहे कारण टिंबटिंब किंवा डॅश डॅश डॅश. तर बघा प्रश्न क्रमांक 28चं आपलं जो काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3, नवी संवाद क्रांती याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29, विवाह नोंदणी अधिनियम कोणत्या साली संमत झाले? तर बघा प्रश्न क्रमांक 29चं आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 1954 साली, म्हणजे याचे ऑप्शन क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30, भारतीय चलनातील 2000 रुपयांच्या नोटाचा अधिक आकार पुढीलपैकी कोणता आहे? तर बघा 2000च्या नोटांचा आकार पुढीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, 66 गुणिले 166 mm. प्रश्न क्रमांक 31, भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक कोणत्या वर्षी पार पडली? तर बघा प्रश्न क्रमांक 31चं आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 1952 साली या ठिकाणी पार पडली. प्रश्न क्रमांक 32, खालीलपैकी विषुववृत्त, मकरवृत्त आणि कर्कवृत्त ही तीनही अक्षरवृत्ते कोणत्या खंडातून जातात? तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 32चं आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, आफ्रिका खंडातून जातात. प्रश्न क्रमांक 33, खालीलपैकी जगप्रसिद्ध पंचमहासरोवरे कोणत्या देशात आहेत? तर बघा मित्रांनो कोणत्या देशात आहे? तर प्रश्न क्रमांक 33चं आपलं योग्य उत्तर आहे अमेरिका या ठिकाणी आपलं ऑप्शन क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34, खालीलपैकी नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर आहे? तर बघा प्रश्न क्रमांक 34 म्हणजेच कृष्णा, ऑप्शन क्रमांक 2 आपले या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35, खालीलपैकी सोलर अल्ट्राव्हायोलेट इमॅजिन टेलिस्कोपची निर्मिती कोणत्या संस्थेने केली आहे? तर बघा या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, IUCAA या संस्थेने केलेली आहे. प्रश्न क्रमांक 36, आशियाई चॅम्पियनमध्ये पदक जिंकणारी टिंबटिंब हा किंवा ही पहिली भारतीय ठरलेली आहे किंवा ठरलेला आहे? तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 36चं आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन B किंवा ऑप्शन क्रमांक 2, भवानी देवी याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी कोणत्या राज्यात देशातील दुसऱ्या सर्वात लांब केबल स्टँड 8 लेन ज्वारी पुलाचे उद्घाटन केले? तर बघा प्रश्न क्रमांक 37चं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 1, गोवा या राज्यात केलेले आहे.
प्रश्न क्रमांक 38, खालीलपैकी कोणता दिवस द सिफरर डे दिन म्हणून साजरा केला जातो? तर बघा प्रश्न क्रमांक 38चं आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 25 जून याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39, खालीलपैकी कोणत्या पिकास नगदी पीक म्हणतात? तर बघा प्रश्न क्रमांक 39चं आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4, कापूस या पिकास नगदी पीक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 40, एक गाव एक पाणवठा या मोहिमेचे नेतृत्व टिंबटिंब यांनी केले. तर कोणी केले आहे? तर बघा प्रश्न क्रमांक 40चं आपलं योग्य उत्तर आहे बाबा आढाव म्हणजेच ऑप्शन 2 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 41, सेमिनरी हिल्स हे वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 41चं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 4 नागपूर या जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 42, दाबोसा धबधबा हा पालघर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर बघा प्रश्न क्रमांक 42चं आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 जव्हार या तालुक्यात आहे. प्रश्न क्रमांक 43, कृषी क्षेत्रातील पीतक्रांती म्हणजे कोणत्या उत्पादनातील वाढ होय? तर बघा आपल्याला ऑप्शन दिले तर 4 आणि ह्या 4 ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक 3 तेलबिया याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44, बावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? तो कोणी लिहिला आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 45, खालीलपैकी जागतिक कावीळ दिन कधी पाळला जातो? तर बघा मित्रांनो या प्रश्नाचं जे उत्तर आहे तुम्हाला या ठिकाणी मला कमेंटमध्ये सांगायचं आहे, कारण की मागच्या व्हिडिओमध्ये आपण हा प्रश्न ऑलरेडी बघितलेला आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर तुम्ही मला नक्की सांगायचं आहे. उत्तर चुकलं तरी चालेल पण मला कमेंटमध्ये उत्तर नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 46, भारताने कोणत्या वर्षी आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण धोरण स्वीकारले? तर बघा मित्रांनो आपल्याकडे ऑप्शन तर 4 आणि ह्या 4 ऑप्शनपैकी आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 1991 साली या ठिकाणी स्वीकारलेले आहे, म्हणजेच ऑप्शन 4 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 47, पहिली स्त्री कादंबरीकार कोण आहे? तर बघा कोण आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 साळूबाई तांबेकर याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48, पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारतात कोणत्या 2 राज्यांनी केला? तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 48चं आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान आणि आंध्र प्रदेश याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 49, भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय? तर बघा प्रश्न क्रमांक 49चं आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 प्रस्तावना या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 50, कोणत्या राज्यात नॅशनल डॉल्फिन रिसर्च सेंटर स्थापन करण्यात येणार आहे? तर बघा कोणत्या राज्यात आहे? तर बघा प्रश्न क्रमांक 50चं आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बिहार या राज्यात आहे. तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये 50 IMP GKचे प्रश्न या ठिकाणी अभ्यासलेले आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगत चला. आणि मित्रांनो खूप मेहनत लागते असा व्हिडिओ बनवण्यासाठी, तर मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आत्ता चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की क्लिक करा. थँक्यू.